पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शेंडे कॉलनीत संत बाळूमामांचं मंदिर आणि हॉल बांधण्यासाठी 2004 साली ग्रामपंचायतीकडे जागेची मागणी केली होती। यानंतर 2005 साली ग्रामसभेत ठराव करून ट्रस्टच्या नावे 19 गुंठे जागा देण्यात आली। 2011 साली या जागेच्या गावठाण उतार्याच्या मालकी हक्कात बदल करून संत बाळूमामा मंदिर, अंगणवाडी आणि पडसर जागा असा उल्लेख करण्यात आला। त्यानंतर पुन्हा 2022 साली मालकी हक्काच्या नोंदीमध्ये बदल करून ग्रामपंचायतीनं धनगर समाजाची फसवणूक केली असा आरोप करत समाजाच्या वतीनं आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले। या उपोषणाद्वारे गावठाण उतार्यात फेरफार करणारे सरपंच आणि ग्रामसेवकांवर कारवाई करावी, संपूर्ण जागा ट्रस्टच्या नावे नोंद करावी या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले। 2005 ला बाळूमामा मंदिरासाठी शेंडे कॉलनीतली जी जागा दिली होती गट नंबर ग्रामपंचायतच्या मालकीची गट नंबर 2162 जी जागा दिली होती त्या जागेत ग्रामपंचायत आणि शासकीय अधिकारी ग्रामसेवक यांनी एकमेकाच्या संगनमतानं त्या असेसमेंटमध्ये फेरबदल केला आणि आता तर आम्हाला त्या जागेत ॲक्च्युली आमचं बांधकाम आहे 3000 स्क्वेअर फूट, पण असेसमेंटला 590 स्क्वेअर फूट जावतात। यासाठी हे आमचं आमरण उपोषण ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराविरोधात आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही। या उपोषणात सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य आणि धनगर समाज बांधव सहभागी झालेत। समाजाच्या विविध संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा दिलाय।